लोकसेवा पब्लिकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर गोदावरी नदी याचं बघितले आहे, कारण गोदावरी नदीनं 49.5% क्षेत्र महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे. त्यामुळं आपण ती गोदावरी नदी त्याच्या 8 उपखोरी डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर आता आपण भीमा नदी आणि कृष्णा नदी याबद्दल माहिती बघणार आहेत. बघा, आता नदी म्हणलं, कुठलीही नदी म्हणल्यानंतर बघा, मी पूर्वी सांगितले आहे, नदी, त्या नदीची लांबी, सगळ्यात महत्त्वाचं काय, नदी म्हणल्यानंतर नदी तिच्या उपनद्या, कोणत्या उपनद्या आहेत, कुठं संगम क्षेत्र काय आहे, बरोबर. त्यानंतर त्या नदीचं जी मुख्य उपनदी आहे, त्या उपनदीच्या उपनद्या, हे महत्त्वाचं खूप आहे. नदी असेल, उपनदी असेल, ती त्या नदीच्या क्षेत्रामध्ये कुठले कुठले जिल्हे येतात, संपूर्ण क्षेत्रामध्ये कुठले जिल्हे येतात, किंवा नदी आणि त्या उपनद्यांचं उगम ह्या मात्र जास्त बघितलं जात आहे. तर बघा, आता भीमा नदी, भीमा नदीलाच चंद्रभागा देखील आपण म्हणतो. का तर चंद्रभागा, पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा आहे. तर चंद्रभागाच का म्हणतात, कारण ते चंद्रकोरीच्या आकाराची ती नदी तिथं निर्माण झालेली आहे, तिचा आकार तसा झालेला आहे, म्हणून तिला चंद्रभागा असं म्हणतात. पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा म्हणतात. बघा, आता भीमा नदीचा उगम भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे. भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र आहे, बरोबर. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे भीमाशंकर. बघा, उगम काय आहे, भीमाशंकर. लांबी काय आहे, 451 किलोमीटर आहे. बघा, लक्षात घ्या, भीमा हीच मुळात कृष्णाची उपनदी आहे. पण आता तुम्ही म्हणाल की सर, भीमा नदीची लांबी 451 आहे. एका मित्रानं काय म्हणलं की सर, 455 किलोमीटर ही कशाची आहे, वर्धा नदीची आहे. तर मग ती सगळ्यात लांब आहे, तर गोदावरी नंतर भीमा कसं काय लांबीमध्ये, तिथं ती यायला पाहिजे. तर लक्षात घ्या, वर्धा नदी ही गोदावरीची उपनदी आहे महाराष्ट्रामध्ये, आणि तिचं म्हणजे काय आहे, स्वतंत्र प्रवाह नाही महाराष्ट्रामध्ये. आणि भीमाचा, जरी ती कृष्णाची उपनदी असेल तरी महाराष्ट्रामध्ये तिचा स्वतंत्र प्रवाह आहे. म्हणून कोणी 451 किलोमीटर भीमा ही काय येईल, दुसऱ्या क्रमांकावर येईल. बघा, महाराष्ट्रातलं प्रमुख दुसरं खोरं आहे भीमा. उगम भीमाशंकर आहे, लांबी 451 किलोमीटर आहे. जसं गोदावरीचं बघितलं आपण 668 किलोमीटर होतं. क्षेत्र 46,184 किलोमीटर आहे, चौरस किलोमीटर, सॉरी, 46,184 चौरस किलोमीटर. जसं आपण 1,53,779 चौरस किलोमीटर कुणाचं बघितलंय, महाराष्ट्रामध्ये गोदावरीचं बघितलं होतं. टोटल 3 लाख समथिंग होतं. त्यापैकी एक जवळजवळ 1.5 लाख 50% भाग काय होता, महाराष्ट्रामध्ये गोदावरीचा होता. त्यानंतर बघा, संपूर्णपणे समावेश पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा टोटली समावेश भीमा नदीच्या क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूरचा टोटली समावेश होतो. याच्या अगोदर आपण बघितलं होतं, सोलापूर असेल, म्हणजे सोलापूर, याच्या अगोदर आपण बघितलं होतं भीमा नदी आणि गोदावरी नदीच्या क्षेत्रामध्ये काय, ज्वारीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातंय, हेही बघितलंय. आणि भीमा नदीच्या क्षेत्रामध्ये ऊस उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होतंय. पुणे, सोलापूर याचा संपूर्णपणे भीमा नदीच्या क्षेत्रामध्ये समावेश होतो. आता बघा, उपनद्या खूप महत्त्वाच्या आहेत. उगम बघितलं भीमाशंकर, लांबी 451 किलोमीटर, क्षेत्र 46,184 किलोमीटर. क्षेत्रामध्ये देखील महाराष्ट्रात ती दुसरी आहे, लांबीनुसार देखील ती दुसरी आहे महाराष्ट्रामध्ये भीमा नदी. त्यानंतर उपनद्या बघा, उजव्या तीरानं नीरा नदी मिळते. त्यानंतर मान नदी असेल, इंद्रायणी असेल, इंद्रायणीवर खूप बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले आहेत. मान नदी असेल, तीर्थक्षेत्र, सॉरी, इंद्रायणी नदीमध्ये काय, इंद्रायणी नदीजवळ काय आहे, तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर इंद्रायणी असेल, मान असेल, मुळा मोठा असेल, जे पुणे वसलेला आहे मुळा मोठा नदीवर. बघा, आता इंद्रायणी, नीरा, उजव्या तीरानं नीरा, मान, इंद्रायणी, मान, त्यानंतर काय मुळा मोठा, या नद्या उजव्या तीरानं मिळतात. तर डाव्या तीरानं बघा, भीमाला वेळ असेल, घोड असेल आणि सीना नदी असेल. सीना उपखोरं देखील आहे भीमाचं, भीमा नदीच्या मुख्य खोरं आणि सीना उपखोरं असं देखील हे केलं जात आहे. सीना ही खूप महत्त्वाची डाव्या तीराने मिळणारी भीमाची उपनदी आहे. बघा, कुठल्या कुठल्या उपनद्या आहेत, नीरा असेल, इंद्रायणी असेल, मान असेल, मुळा मोठा असेल, बरोबर. आणि पंचगंगा असेल, पंचगंगा देखील उजव्या तीरानंच मिळते. बघा मित्रांनो, पंचगंगा असेल, बघा, महत्त्वाचं लक्षात ठेवलं तरी चालेल. नीरा असेल, इंद्रायणी असेल, पंचगंगा असेल, मुळा मोठा असेल. इकडे घोड आणि सीना लक्षात ठेवला तरी चालेल. आता नैसर्गिक सीमा पुणे, सोलापूर आणि पुणे नगर यांची निर्माण करते. कुठली, भीमा नदी नैसर्गिक सीमा कोणाकोणास निर्माण करते, पुणे, सोलापूर आणि पुणे नगर यांची काय करते,
नैसर्गिक सीमा निर्माण करते। उपनद्या व त्यांचे उगम बघा। आता बाकी या उपनद्या काय करतात, जोड्याजोडामध्ये विचारतात। नदी आणि तिच्या उपनद्या अशा प्रश्न नदी आणि तिचा उगम विचारतात, किंवा खालीलपैकी कुठली नदी ही भीमा नदीची उपनदी आहे किंवा नाही असे प्रश्न विचारतात। तर आपण नद्या बघितल्या, उपनद्या बघितल्या, नीरा, मान, इंद्रायणी, पंचगंगा, मुळा, मुठा उजव्या तीरानं मिळतात, डाव्या तीरानं वेळ, घोड आणि सीना नदी मिळतात, बरोबर। त्यानंतर उगम बघितलाय आणि संपूर्णपणे समावेश पुणे आणि सोलापूरचा होतो आणि त्याचा उगम भीमाशंकर, लांबी 451 किलोमीटर, क्षेत्र 46,184 किलोमीटर। महत्त्वाचं काय मित्रांनो, मी सांगतोय ते खूप महत्त्वाचं आहे। याच्यावर तुम्ही या सगळ्या नदी प्रणालीचे व्हिडिओ पार्ट 1, 2, 3 झाल्यानंतर तुम्ही सगळे क्वेश्चन जे प्रिव्हियस इयर आलेले आहेत ते सोडून बघा, नक्कीच तुम्हाला प्रत्येक प्रश्न सुटेल मित्रांनो। तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, मी याची शाश्वती देतो। फक्त मी ज्याच्यावर भर देतो त्याच्यावर तुम्ही नक्कीच भर द्या, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, नैसर्गिक सीमा कुठल्या आहेत, पुणे असेल, सोलापूर असेल, पुणे नगर असेल, ओके। आता उपनद्या व त्याचे उगम बघा। सीना नदीचा उगम अहमदनगरमध्ये होतो, कुठं, नगरमध्ये होतो। सीना नदीचा उगम नगरमध्ये होतो। तिच्या महत्त्वाच्या उपनद्या बघा, सीना नदीच्या भोगावती असेल, बोरी असेल, भोगावतीवर प्रकल्प देखील आहेत बघा। भोगावती नदी आणि बोरी नदी या काय आहेत, सीना नदीच्या उपनद्या आहेत। सीना ही भीमा नदीची काय डाव्या तीराने मिळणारी उपनदी आहे आणि सीना ही मुख्य भीमा खोऱ्याचं उपखोरं आहे, सीना उपखोरं, लक्षात आलं। तर सीना ही उगम अहमदनगरमध्ये होतो। उपनद्या भोगावती आणि बोरी ह्या तिच्या 2 उपनद्या आहेत, ओके। त्यानंतर बघा, इंद्रायणी नदीच्या काठावर देहू आळंदी हे तीर्थ क्षेत्र आहेत बघा। देहू आळंदी, आता उगम काय होतो, लोणावळ्याजवळ कुरवंडे या खेड्याजवळ काय होतो, इंद्रायणी नदीचा उगम होतो। कुठं, लोणावळ्याजवळ कुरवंडे या खेड्याजवळ कशाचा, इंद्रायणी नदीचा उगम होतो। इंद्रायणी नदीच्या काठावर देहू आळंदी, याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले की देहू आळंदीच्या खालीलपैकी कुठल्या नदीच्या काठावर वसलेली आहेत, किंवा इंद्रायणी नदीच्या काठावर खालीलपैकी कुठले तीर्थक्षेत्र वसलेले आहेत असाही प्रश्न विचारलेला आहे बघा। इंद्रायणी नदीचा उगम कुठं आहे, लोणावळ्याजवळ कुरवंडे खेड्याजवळ आहे। इंद्रायणी नदीची उपनदी आहे आंध्र, काय कुठली नदी आहे, आंध्र ही त्याची उपनदी आहे इंद्रायणी नदीची बघा। इंद्रायणी नदी भीमेला तुळजापूर जवळ मिळते, कुठं, तुळजापूर जवळ मिळते बघा। त्यानंतर घोड नदी, आता घोड नदीचा उगम सह्याद्री पर्वतावर होते। सह्याद्री पर्वताचा एक झुळका असल्यासारखा आहे, ती घोड नदी उगम पावते। घोड नदी कुणाची आहे, भीमेची उपनदी आहे घोड नदी बघा। घोड नदीचा उगम सह्याद्री पर्वतावर होतो। उपनदी आहे कुकडी आणि मीना, कुकडी प्रकल्प आहे बघा, लक्षात घ्या। असाही प्रश्न विचारू शकतात, कुकडी खालीलपैकी कुठल्या नदीची उपनदी आहे, भीमा नदीची आहे, बरोबर। मेन म्हणलं तर तुम्ही भीमा म्हणू शकता, मग ती कुठली आहे, मूळ घोड नदीची उपनदी आहे। असं जरी डायरेक्टली प्रश्न विचारला, कुकडी ही भीमाची देखील उपनदी आहे। भीमा ही कृष्णाची उपनदी आहे, डायरेक्टली असाही प्रश्न आला, भीमा नसेल पर्यायामध्ये कृष्णा दिला असेल आणि पर्यायामध्ये जर त्यांनी विचारला असेल की इंद्रायणी कुणाची उपनदी आहे, भीमा दिलंच नाही तरी कृष्णा उत्तर देऊ शकता मित्रांनो। का तर मूळ ती कृष्णा ही याची मेन उपनदी आहे, आपलं मेन नदी आहे। कृष्णाची उपनदी भीमा आहे, मग भीमाची उपनदी घोड नदी, त्या घोड नदीची उपनदी कुकडी आणि मीना आहेत, लक्षात घ्या। सीनाच्या उपनद्या काय आहेत, भोगावती आणि बोरी। भोगावतीवरही प्रश्न आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या, भोगावतीवरही प्रश्न आलेला आहे। त्यानंतर संपूर्णपणे समावेश पुणे आणि सोलापूर याच्यावरही प्रश्न आलेला आहे। त्यानंतर उगम भीमाशंकर या ठिकाणी याच्यावरही प्रश्न आलेला आहे। त्यानंतर घोड नदीवरही प्रश्न आलेला आहे, घोड नदीचा उगम कुठं होतो, सह्याद्री पर्वतावर। कुकडी या प्रोजेक्टवर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, कुकडी आणि मीना। भीमाला घोड नदी कुठं मिळते, शिरूर जो तालुका आहे पुणे जिल्ह्यातील, त्या शिरूर जवळ काय भीमा ही नदी, घोड नदी ही भीमेला मिळते, लक्षात घ्या। त्यानंतर बघा वेळ नदी, तर वेळ नदीचा उगम धाकले हा सह्याद्रीचा एक काय झुळका आहे, त्याच्या स्वरूपात या वेळ नदीचा उगम होतो। त्यानंतर मुळा मोठा संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमेला मिळते, कुठं, मुळा मोठा संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमेला मिळते, महागणपती रांजणगावचा, ओके। त्या ठिकाणी काय रांजणगाव जवळ संयुक्त प्रवाह मुळा मोठा मिळते। मुळा नदीच्या काठी काय आहे, पुणे हे वसलेले आहे। मुळाची उपनदी काय आहे, पवना, याच्यावर प्रश्न विचारले बघा, लक्षात घ्या। PSI मेन्स 2018ला प्रश्न विचारले, मुळा नदीच्या खालीलपैकी कुठली उपनदी आहे, आंबा असे पर्याय दिलेले होते, बरोबर। तो कुठली आहे, पवना ही तिची उपनदी आहे। कुठली, मुळा नदीची उपनदी पवना आहे बघा। पुन्हा रॅपिड फायर मारतो मित्रांनो बघा। भीमा नदीची चंद्रभागा देखील भीमाला असं म्हणतात, बरोबर। पंढरपूर चंद्रभागाच्या तीरावर वसलेला आहे, कारण चंद्रकुरीच्या आकाराचा असल्यामुळे त्याला चंद्रभागा म्हणतात। त्यानंतर भीमा नदीचा उगम भीमाशंकर, लांबी 451 किलोमीटर आहे,
त्यानंतर त्याचं क्षेत्र काय 46,184 किलोमीटर आहे. पूर्णपणे समावेश काय होतो पुणे सोलापूरचा होतो. नैसर्गिक सीमा जर निर्माण करत असेल पुणे सोलापूर आणि पुणे नगर यांचं नैसर्गिक सीमा निर्माण करतात. उपनद्या असेल नीरा, मान, इंद्रायणी आणि मुळा, मोठा आणि पंचगंगा हे उजव्या तीराने मिळतात. डाव्या तीराने वेळ, घोड, सीना नदी मिळतात. बघा लक्षात घ्या. त्यानंतर या भीमा नदीचा संगम जर कृष्णा आणि भीमा यांचा संगम कुठे होतो रायचूर जवळ कुरगुडी, कर्नाटकातील रायचूर जवळ कुरगुडी या ठिकाणी होतो. म्हणून भीमा ही काय महाराष्ट्रामध्ये स्वतंत्ररित्या वाहणारी नदी आहे. आलं लक्षात. तर या सगळ्या गोष्टी बघा. आता याच्यावर काय प्रश्न विचारतात नदी आणि तिचा उगम किंवा नदी याचा उपनद्या याच्यावर प्रश्न मात्र तयार होतो. याच्या व्यतिरिक्त इथं प्रश्न निर्माण होत नाही मित्रांनो. नदी तिच्या काय एकतर याच मेन नदीवर विचारतात की सीना ही डॅश नदीची उपनदी आहे असा प्रश्न विचारतील किंवा सीना नदीची खालीलपैकी कुठली उपनदी आहे असा प्रश्न विचारला होता बघा भोगावती नदीवर. भोगावती नदी ही सीना नदीची उपनदी आहे. पहिला वाक्य टाकतील. दुसरं वाक्य टाकतील काय कुकडी ही घोड नदीची उपनदी आहे. दुसरं वाक्य टाकतील अ ब दोन्ही बरोबर, अ बरोबर, ब बरोबर, अ ब दोन्ही चूक असेही पर्याय टाकू शकतात मित्रांनो. त्यामुळं या मात्र प्रॉपरली नद्या आणि त्याच्या कुठल्या उपनद्या आहेत किंवा नदी आणि उगम या दोन दृष्टिकोनातून हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो कृष्णा नदी. आता कृष्णा नदीचं सेम बघा याच नदीसारखं कृष्णा नदीची उपनदी कोण आहे भीमा. मी इथं लिहू शकतो बघा उपनद्यामध्ये भीमा देखील लिहू शकतो. भीमा आहे तिची उपनदी आहे बरोबर. बघा कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालाय. आता महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम झालाय. याच्यावर हे प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला. किती 5 नद्यांचा उगम झालाय. कुठल्या कुठल्या कृष्णा असेल, वेना असेल, कोयना असेल, सावित्री असेल, गायत्री असेल या 5 नद्यांचा उगम झालेला आहे. कुठला गायत्री, सावित्री, कोयना, वेना, कृष्णा या 5 नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. कुठल्या कृष्णाचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा, वेना, गायना, कोयना आणि गायत्री आणि सावित्री. बघा आता कृष्णा नदीचं खोरं कसं आहे बघा असं त्रिकोणी आकाराचं आहे बघा. बऱ्याच वेळेस 2 वेळेस राज्यसेवा मेन्सला प्रश्न विचारलाय की कृष्णाचं खोरं कसं आहे बरोबर. आणि जर गोदावरी नदीचं खोरं बघितला तर हे अशा आकाराचा आहे बघा मित्र. म्हणजे आयताकार असल्यासारखा आहे. आयताकार हा लक्षात. आयताकार कुणाचा आहे गोदावरी नदीचा आहे. तर कृष्णाचा कसा आहे असा त्रिकोणी आकाराचा आहे. त्रिकोणी आकाराचा काय कृष्णा नदीचा आकार आहे. ओके. कृष्णा व्हॅलीला ह्यालाच आपण कृष्णा व्हॅली म्हणतो. बघा आता उगम बघा कुठं महाबळेश्वर, कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री या 5 नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. ओके. त्यानंतर लांबी बघा 1400 किलोमीटर आहे. टोटल लांबी किती आहे 1400 किलोमीटर आहे कृष्णा नदीचा. पण महाराष्ट्रामध्ये याचा फक्त 282 किलोमीटरच अंतर आहे. किती 282 किलोमीटर आहे. त्यानंतर बघा आता क्षेत्र किती आहे 2,58,948 चौरस किलोमीटर आहे. जसं आपण बघितलं गोदावरी नदीचं टोटल क्षेत्र किती आहे 3,13,000 समथिंग आहे. बघा तसं 2,58,948 चौरस किलोमीटर टोटल क्षेत्र आहे. पण महाराष्ट्रामध्ये 28,700 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की पहिलं गोदावरी येईल महाराष्ट्रामध्ये 1,53,000. दुसरं भीमा येईल 46,000 समथिंग. त्यानंतर तापी येईल 30,000 वगैरे बरोबर. त्यानंतर कोणता येईल कोकणातील नद्या येतील. त्यानंतर मग काय येतील कृष्णा नदीचं येईल 28,000 कारण कोकणातील नद्यांचं 30,000 आहे. तापी नदीचं 31,000 समथिंग आहे. त्यानंतर मग 28,000 या कृष्णा नदीचं येईल क्षेत्र बरोबर. क्षेत्रानुसार जर क्रम विचारला तर लक्षात ठेवा मित्रांनो बरोबर. त्यानंतर बघा नदी खोऱ्यात मी सांगितलं अगोदरच नदी खोऱ्यात बघा सातारा आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. पण संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये समावेश होतो. कृष्णा नदीचा खोऱ्यामध्ये काय कोल्हापूर जिल्ह्याचा टोटली समावेश होतो. आणि कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून आपण पंचगंगा नदीला ओळखलं जाते. बघा कृष्णा नदीमध्ये उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री या सर्व नद्यांचा उगम कुठं होतो महाबळेश्वर या ठिकाणी होतो. सगळ्याच नद्या कृष्णा असेल, भीमा असेल तर भीमा कृष्णाला मिळते कुठं बघितलं आपण रायचूर आणि रायचूरमधील कुरगुडी या ठिकाणी. कृष्णा असेल, गोदावरी असेल या सगळ्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत पूर्ववाहिनी नद्या, पूर्ववाहिनी सगळ्या नद्या बंगालच्या उपसागरालाच मिळतात. लक्षात आलं. त्यानंतर बघा क्षेत्र झाल्या नदीच्या खोऱ्यात सातारा, सांगली यांचा समावेश होतो. पण टोटली 100% नाही होत. तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा मात्र कृष्णा खोऱ्यामध्ये समावेश होतो. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बघा ऊस पिकाची लागवड केली जाते.
काय ऊस पिकाची लागवड मात्र मोठ्या प्रमाणात कृष्णा खोऱ्यामध्ये केलं जात आहे. ओके, त्यानंतर बघा उपनद्या बघा. आता डावीकडं म्हणल्यानंतर डावीकडं म्हणजे काय येते, डाव्या तीरानं म्हणजे काय येते, उजव्या तीरानं, डाव्या तीरानं, दक्षिणेकडून म्हणजे डाव्या तीरानं म्हणजे काय येईल, उत्तरेकडे येईल, उत्तरेकडून. उजव्या तीरानं म्हणजे काय येईल, दक्षिणेकडून येईल. आलं लक्षात. तर बघा आता उजव्या तीरानं वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, त्यानंतर काय वेदगंगा यांचा समावेश होतो. आलं लक्षात. कुठल्या, वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा यांचा समावेश होतो. आलं लक्षात. त्यानंतर बघा डाव्या तीरानं येरळा नदीचा हे होतो. येरळा इथं पंचगंगा येणार नाही बघा मित्रांनो, सॉरी, जिथे येते पंचगंगा. पंचगंगा काय उजव्या तीरानं मिळणारी कृष्णाची आहे, याची नाही, कुठली भीमाची नाही. बघा त्यानंतर बघा उपनद्या कुठल्या आहेत, वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा. लक्षात कुठल्या आहेत, वेण्णा, काय, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा. लक्षात. तर आता बघा डाव्या तीरानं कुठली मिळते, येरळा एकमेव नदी मिळते. लक्षात. कृष्णाला डाव्या तीरानं एकमेव नदी मिळते, कुठली, येरळा नदी. तर बघा येरळा नदीचा उगम साताऱ्यामधील खटाव या ठिकाणी होतो. उगम कुठं होतो, साताऱ्यामध्ये, साताऱ्यामधील खटाव या ठिकाणी तिचा उगम होतो. कशाचा, येरळा नदीचा. बरोबर. आता उपनद्या कोणकोणत्या आहेत, उजव्या बाजूने मिळणारी, तर वेण्णा असेल, कोयना असेल, वारणा असेल, पंचगंगा असेल, दूधगंगा असेल, वेदगंगा असेल. बरोबर. पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा यामध्ये लक्षात ठेवा. गंगा गंगा म्हणलं की वेगळंच तुमचं, नंतर तुम्ही गोदावरीच्या नदीला देखील समजू शकता उपनद्यांना. बरोबर. तिकडं वैनगंगा, पैनगंगा आहेत, इकडं मात्र पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आहे. कन्फ्युजन होऊ देऊ नका. लक्षात. तर डाव्या तीराने येरळा मिळते. येरळा मात्र सातारामधील खटाव या ठिकाणी तिचा उगम होतो. आणि वडू याच्यामध्ये बघा येरळा नदीच्या ठिकाणी कुठले कुठले प्रकल्प आहेत बघा, वरुज, मायनी आणि भाकूची वाडी हे काय आहेत, याच्यामध्ये महत्त्वाचे प्रकार आहेत. वरुज असेल, मायनी असेल, भाकूची वाडी हे काय आहेत, प्रकल्प आहेत, महत्त्वाचे प्रकल्प आहेत. वरुज असेल, मायनी असेल, भाकूची वाडी असेल, येरळा नदीच्या याच्यावर काय ते प्रकल्प आहेत. वरुज, मायनी आणि भाकूची वाडी हे लक्षात घ्या. उगम महाबळेश्वर, कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री यांचा 5 नद्यांचा महाबळेश्वर या ठिकाणी उगम होतो. लांबी 1400 किलोमीटर आहे. महाराष्ट्रामध्ये 200 किती आहे, 82 किलोमीटर आहे. क्षेत्र 2,58,948 चौरस किलोमीटर हे टोटल त्याचं भारतातील क्षेत्र आहे. पण महाराष्ट्रामध्ये 28,700 चौरस किलोमीटर आहे. बघा नदी खोऱ्यामध्ये सातारा, सांगलीचा समावेश होतो, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. उपनद्या वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा यांचा समावेश होतो. डाव्या तीरानं येरळा ही एकमेव नदी मिळते, ती सातारामधील खटाव या ठिकाणी तिचा उगम होतो. आणि या येरळा नदीच्या याच्यात प्रोजेक्ट आहेत, वरुज असेल, मायनी असेल, भाकूची वाडी असेल. बघा संगम बघा महत्वाचा आहे बघा, याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. पंचगंगा आणि कृष्णा या ठिकाणी काय नरसोबाची वाडी आहे, कुरुंदवाड जवळ नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी म्हणजे काय, तर दत्ताचं जागृत देवस्थान आहे. कुठलं देवाचं, पंचगंगा आणि कृष्णा यांच्या ठिकाणी नरसोबावाडी आहे, त्या ठिकाणी डॅडॅश यांचं जागृत देवस्थान आहे. असाही प्रश्न विचारले आहे का, दत्ताचं जागृत देवस्थान. पंचगंगा आणि कृष्णा यांच्या संगमास काय म्हणतात, काय आहे, नरसिंहवाडी. कुठं मिळतंय, कुरुंदवाड जवळ. असे प्रश्न विचारले आहेत. कृष्णा आणि कोयना याला काय म्हणतात, प्रतिसंगम. कुठलं, प्रतिसंगम. कृष्णा आणि कोयना कुठं आहे, कराड, सातारामधील कराड या ठिकाणी काय होते, कृष्णा आणि कोयना यांचा प्रतिसंगम होतो. कृष्णा आणि वेण्णा ह्या माहुली या ठिकाणी होते बघा. कृष्णा आणि वेण्णा काय आता हे लक्षातच ठेवावं लागणार आहे तुम्हाला. कृष्णा आणि वेण्णा कुठं आहे, माहुली या ठिकाणी. कृष्णा आणि येरळा यांच्या संगमाला काय म्हणतात, भिलवडी या ठिकाणी होतो. त्यानंतर कृष्णा आणि वारणा हे हरिपूर, सांगलीमधलं ठिकाण आहे, हरिपूर या ठिकाणी होतो. कुठं, सांगली या ठिकाणी आहे बघा. हे कृष्णा आणि वारणा, कृष्णा आणि येरळा भिलवडी, कृष्णा आणि वेण्णा माहुली, कृष्णा आणि कोयना कराड, आणि पंचगंगा आणि कृष्णा नरसोबाची वाडी. याच्यावर मात्र जास्त प्रश्न विचारले आहेत मित्रांनो आतापर्यंत. पंचगंगा आणि कृष्णा, नरसिंहाची वाडी, याचं जागृत कुणाचं आहे, दत्ताचं जागृत देवस्थान आहे कुरुंदवाड जवळ. बरोबर. आणि आतापर्यंत याच्यावरच जास्त प्रश्न विचारलेले आहेत. कोयना ही महत्त्वाची उपनदी आहे कृष्णाची. काय, कोयना ही कृष्णाची महत्त्वाची उपनदी आहे. महाबळेश्वर या ठिकाणी या नदीचा
सगळ्यात मोठं जलविद्युत प्रकल्प देखील कोयना या ठिकाणी आहे, याच्यावरही प्रश्न विचारले आहे मित्रांनो. जलविद्युत प्रकल्प कोयना या ठिकाणी मोठा आहे आणि याच्यामध्ये 2 वेळेस या ठिकाणी काय लेक टॅपिंग देखील केलेले आहे कोयना या ठिकाणी, लक्षात घ्या. त्यानंतर पंचगंगा, कोयनाचा उगम कुठे आहे? महाबळेश्वर. पंचगंगाचा उगम कुठे आहे? कोल्हापूरमधील दूधगंगा या ठिकाणी झालेला आहे. बघा, दूधगंगा डोंगर रांगेवर पंचगंगेचा उगम झालेला आहे. उगमाच्या ठिकाणी तिला काय म्हणतात? पहिलं सुरुवातीला भोगावती नदी मिळते आणि भोगावती नदीच्या समोर चिखली या ठिकाणी काय कासारी, तुळशी, भोगावती या नद्या मिळतात, म्हणून तिला त्यानंतर तिचं नाव काय होते? प्रयाग या ठिकाणी तिचं नाव काय होते? पंचगंगा असं नाव होते. आणि पंचगंगा म्हणजे कुठल्या 5 नद्यांपासून निर्माण झालेल्या याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो. पंचगंगा, बाकी काही विचारलं नाही, पण पंचगंगा 5 नद्यापासून कुठली? कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. सरस्वती ही लुप्त नदी मानली जाते, लक्षात. सरस्वती ही काय? लुप्त नदी मानली जाते. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती ह्या पंचगंगा 5 नद्यांपासून निर्माण झाल्या म्हणून पंचगंगा म्हणतात. येरळा नदीचा उगम कुठं होतो? खटाव ही कृष्णाला डाव्या तीरानं मिळते. त्यानंतर बघा मित्रांनो, आता आपण भीमा नदी आणि कृष्णा नदी यांच्याबद्दल माहिती बघितली आहे. यानंतर मित्रांनो आपण तापी नदीबद्दल आता माहिती बघणार आहोत. बघा, पहिला आपण भीमा आणि कृष्णा बघितलेला आहे, त्यानंतर तापी. बघा, तापी ही नदी वर आस्तंबा आणि गाळणा डोंगर रांगाच्या मध्ये तापी ही नदी आहे, वसलेली आहे. ओके, तापी नदी काय करते? वाहते कुठं? आस्तंबा डोंगररांग आणि खाली गाळणा डोंगररांग याच्यामधून वाहते. तापी आणि नर्मदा आपण बघितलं आहे सातपुडा पर्वतरांगामुळं काय झाले आहेत? वेगळी झालेली आहेत. तापी नदीचा उगम सातपुडा पर्वतातील मुलताई या टेकड्यामध्ये काय होतो? तापी नदीचा उगम होतो. कुठं होतो तापी नदीचा उगम? सातपुडा पर्वतातील मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो. टोटल लांबी आहे 724 किलोमीटर. किती? 724 किलोमीटर काय आहे टोटल लांबी तापी नदीची आहे. तापी नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक काय पश्चिम वाहिनीमध्ये सर्वात मोठी, सर्वात अधिक लांबीची नदी आहे पश्चिम वाहिनीमध्ये. आणि भारतातील सर्वाधिक पश्चिम वाहिनी नदीमध्ये काय? नर्मदा नदी सर्वात मोठी, सर्वाधिक लांबीची आहे 1312 किलोमीटर, लक्षात घ्या. तर ह्या दोन्ही नद्या काय आहेत? तापी असेल किंवा नर्मदा असेल, पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आतापर्यंत आपण जे बघितले आहेत, कुठल्या? गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, ह्या सगळ्या होत्या पूर्ववाहिनी नद्या होत्या. आणि ह्या तापी आणि नर्मदा ह्या काय आहेत? पश्चिमवाहिनी नद्या आहेत. ह्या कुठं मिळतात? अरबी समुद्राला जाऊन मिळतात. खंबातच्या आखाताला हे नदी जाऊन मिळते आणि हे देखील बघा. आता बघा, या नदीचा उगम कुठं होतो? सातपुडा पर्वतातील मुलताई या ठिकाणी होतो. टोटल लांबी 724 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर या नदीची लांबी आहे. ओके, आता या नदीच्या उपनद्या खूप महत्वाच्या आहे. बघा, उपनद्या गिरणा असेल, खूप महत्वाची नदी आहे. बऱ्याच वेळेस गिरणा या नदीवर प्रश्न विचारले आहे. तापीची कुठल्या उपनद्या आहेत? गिरणा असेल, पांझरा असेल, वाघूर असेल, अनेर असेल. अनेरवरही बरेच प्रश्न विचारले. बघा, फॉरेस्टला देखील प्रश्न आलेला आहे. त्यानंतर गिरणावर असेल किंवा पांझरावर असेल. उपनद्या उजव्या तीरानं कुठल्या मिळतात? बघा, चंद्रभागा असेल, हुलेश्वरी असेल, नंद असेल, वान असेल. तुम्ही चंद्रभागा म्हणल्यानंतर भीमा नदीकडे जाल, इकडे देखील चंद्रभागा नाव आहे. हुलेश्वरी आहे, नंद आहे, वान आहे. या नद्यांचा उजव्या तीरानं मिळतात तापीला. त्यानंतर डाव्या तीराने नळगंगा असेल. बघा, दूधगंगा, वेदगंगा ह्या कुणाच्या आहेत? कृष्णाच्या आहेत, बरोबर. आणि दूधगंगा असेल, पंचगंगा असेल, वेदगंगा असेल, ह्या कुणाच्या आहेत? कृष्णाच्या आहेत. तसं पैनगंगा असेल किंवा वैनगंगा असेल, ह्या गोदावरीच्या आहेत. नळगंगा मात्र ही कुणाची आहे? ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते मित्रांनो. नळगंगा ही कुणाची आहे? गंगा म्हणलं की आपण काय करू शकतो? पैनगंगा वैनगंगा सोडलं, कृष्णा नाही. तर नळगंगा ही नदी कुणाची आहे? तापीची उपनदी आहे. त्यानंतर डाव्या तीराने मिळणारी, नंतर पेढी, नंतर काठेपूर्णा आणि मोरणा ह्या नद्या कुणाच्या आहेत? डाव्या तीराने मिळणाऱ्या तापीच्या उपनद्या आहेत. उजव्या तीराने कुठल्या? चंद्रभागा, भुलेश्वरी, नंद आणि वान आहे. आणि डाव्या तीराने नळगंगा, पेढी आणि काटेपूर्णा आणि मोरणा आहे. बघा, तापीचं सगळ्यात मुख्य नदी कुठली आहे? तापीची मुख्य उपनदी कुठली आहे? तर पूर्णा ही तिची मुख्य उपनदी आहे. गिरणा असेल, पांझरा असेल, वाघूर असेल, अनेर असेल, हे देखील तापीच्या काय आहेत? उपनद्या आहेत. बघा, तापी नदीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे? काळी कापसाची रेगूर मृदा आहे आणि त्याची काय? काळी कुठ्ठ जमीन आहे. आणि दुसरी गोष्ट, तिचा डेप्थ जे आहे, खोली देखील काय? अधिक आहे. काळी रेगूर मृदा अधिक प्रमाणामध्ये आहे. आणि या तापी नदीच्या क्षेत्रामध्ये हवामान कसल्या प्रकारचं आहे? एकतर पठार आहे तापी नदीच्या जवळ आणि
पठारी आणि किनारपट्टी यांच्या संमिश्र प्रकारचा इथं काय हवामान आढळतो आणि मर्यादित उपयोग होतो. मानवी दृष्टिकोनातून तापी नदीचा काय मर्यादित उपयोग होतो, हे महत्त्वाचं आहे बघा. मानवी दृष्टिकोनातून मर्यादित उपयोग होतो. हवामान पठारी आणि किनारपट्टी यांचं संमिश्रण असलेलं संमिश्र हवामानाचा प्रदेश आहे हा तापी नदीचा खोऱ्याचा. त्यानंतर काळी रेगूर जे मृदा आहे ते मोठ्या प्रमाणात आढळते आणि या नदीच्या उपनद्या मात्र लक्षात ठेवा, गिरणा असेल, पांझरा असेल, वाघूर असेल, अनेर असेल. अनेर नदी महत्त्वाची आहे बघा, अनेर नंदुरबार वगैरे त्या ठिकाणी अनेर धरण देखील आहे. गिरणा, पांझरा, वाघूर, अनेर उपनद्या कुठल्या आहेत? उजव्या तीरानं चंद्रभागा, भुलेश्वरी, नंद आणि वाण. डाव्या तीरानं नळगंगा, पेडी, काटेपूर्णा आणि मोरणा ह्या नद्या उगम पावतात मिळतात. बघा आता त्यानंतर तापीचे क्षेत्र कशा आहे? खसदरीचं आहे, बरोबर. खूप महत्वाचं आहे बघा, याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले आहे. तापी आणि नर्मदा या दोन्ही नद्याचं क्षेत्र कसं आहे? खसदरीचं आहे. खसदरीवरून वाहतात म्हणून याचा काय मानवी दृष्टिकोनातून काय मर्यादित उपयोग आहे. खूप खोलातून वाहतात त्यामुळे कसल्याही शेतीचा उपयोग या नदीचा उपयोग शेतीसाठी आपण करू शकत नाही. मोठ्या प्रमाणात भिवडची निर्मिती देखील या नदी क्षेत्रामध्ये तापी नदीच्या याच्यामध्ये होते आणि तापी नदीचा काय खसदरीतून वाहत असल्यामुळं हिचा मानवी दृष्टिकोनातून काय मर्यादित उपयोग होतो. क्षेत्र 65,150 चौरस किलोमीटर ही काय आहे? चौरस किलोमीटर हे टोटल क्षेत्र आहे हिचं. ओके, तर महाराष्ट्रामध्ये फक्त 31,660 चौरस किलोमीटर हिचं क्षेत्र आहे. ओके, त्यानंतर बघा पुन्हा प्रवेश ही काय करते? पुन्हा महाराष्ट्रातून काय करते? मध्य प्रदेशमध्ये जाऊन पुन्हा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. मध्य प्रदेशमधील बरानपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील रावेर शहराजवळ ती पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. कुठल्या? बरानपूर खिंडीतून खालपी कुठली नदी वाहते असाही प्रश्न विचारतात. तापी नदी डॅडॅश खिंडीतून वाहते, बरानपूर खिंडीतून वाहते, असे बरेच 2-3 वेळेस प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो. हे बरानपूर खिंडीतून. मग गिरणा नदीवरही प्रश्न उपनदीवर विचारले आहे. तापी नदीच्या उगमावर विचारले आहेत, जोड्याजुळवामध्ये तापी असेल, नर्मदा असेल, नद्या देऊन ते उपनद्यावर विचारलेलं आहे. लक्षात आलं? कशावर प्रश्न विचारलेत? हवामान विचारलं आहे, पठारी आणि काळी रेगूर मृदा याच्यावर विचारलं आहे, मर्यादित उपयोग याच्यावरही प्रश्न आलेले आहे बघा. प्रश्न कशावर आलेले आहेत ते तुम्हाला सांगतोय. त्यानंतर गुजरातमध्ये ती प्रवेश करते. कुठं? नंदुरबार. म्हणजे गुजरातमधील म्हणजे कुठल्या जिल्ह्याच्या नंतर ती करते गुजरातमध्ये प्रवेश? नंदुरबारमधील नंदुरबारमधील प्रकाशे या ठिकाणाहून ते काय करते? गुजरातमध्ये प्रवेश करते. म्हणजे गुजरातमध्ये ती तापी नदी डॅडॅश या जिल्ह्यातून प्रवेश करते. कुठल्या? नंदुरबार. असा प्रश्नही आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इथं आलेला आहे. त्यानंतर बरानपूर खिंडीवर आलेला आहे. त्यानंतर खसदरीचा भाग खालीपैकी कुठल्या नदीचा आहे असाही प्रश्न आलेला आहे. त्यानंतर कुठला? गिरणा या नदीवर आलेला आहे. खालीपैकी कुठली उपनदी तापीची आहे असा प्रश्न होता. त्यानंतर अनेर धरणावर होता. त्यानंतर काय? चंद्रभागा, त्यानंतर नळगंगा याच्यावरही उपनद्यावर आलेला आहे आणि उगम मुलताई याच्यावरही प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा उपनदी पूर्णा खूप महत्त्वाची उपनदी आहे. कुठली? तापीची. पूर्णा ही खूप महत्त्वाची उपनदी आहे. तिचा उगम गाविलगड डोंगररांगामध्ये होतो. पूर्णा आणि तापी यांच्या संगमाला चांगदेव या ठिकाणी होतो बघा. कुठं? पूर्णा आणि तापीचा संगम कुठं होतो? चांगदेव या ठिकाणी होतो. उपनद्या पेठी, काठेपूर्णा, मोरणा आणि नळगंगा कुठल्या उपनद्या आहेत? पूर्णाच्या उपनद्या कुठल्या आहेत? तापी पूर्णाच्या उपनद्याच्या पेठी, काठेपूर्णा, मोरणा, नळगंगा. बघा लक्षात घ्या, गोदावरीची पूर्णा उपनदी आहे, बरोबर. ते दक्षिण पूर्णा आहे, ही उत्तर पूर्णा आहे. ओके, आता ही उत्तर पूर्णा या पूर्णा नदीच्या तापीची उपनदी आहे. ही तापी नदीच्या उपनदी कुठल्या आहेत? पूर्णा नदीच्या पेठी, काठेपूर्णा, मोरणा आणि नळगंगा ह्या काय आहेत? तापीच्या असलेल्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर बघा तापी पूर्णा संयुक्त प्रवाह जळगाव, धुळे आणि नंदुरबार वाहत जातो बघा. कुठं तापी पूर्णा संयुक्त प्रवाह. जे पहिलं तापी पूर्णा कुठं एकत्र मिळतात? चांगदेवापासून ते कुठं? जळगाव, धुळे, नंदुरबार पर्यंत. शेवटी नंदुरबारपासून ती कुठं? गुजरातमध्ये प्रवेश करते. नंदुरबारच्या प्रकाशे या ठिकाणावरून, बरोबर. प्रकाशे या ठिकाणी तापीला गोमती मिळते. ते प्रकाशे म्हणजे खानदेशाची काशी म्हणून देखील ओळखलं जाते प्रकाशे हे ठिकाण. ओके, तापी, पांझरा, मुळावद या ठिकाणी कपिलेश्वराचं मंदिर आहे बघा. कपिलेश्वर यांचं मंदिर आहे मुळावद या ठिकाणी. ओके, बघा आता गाळणा तापी नदीचं मी तुम्हाला सांगितलंय. तापी नदी ही अस्तंबा आणि गाळणा या दोन डोंगर रांगाच्या मध्ये तापी प्रवाह वाहतो. तापी आणि नर्मदाला सातपुडा पर्वतानं वेगळं केले आहे आणि तापी आणि गोदावरीला सातमाळा अजिंठा डोंगर रांगाने वेगळं केलेलं आहे. आणि तापी नदीच्या मध्ये
तापी कोणत्या दोन डोंगर रांगाच्या मध्ये आहे असा प्रश्न विचारल्यास अस्तंभ आणि गाळणा डोंगर रांगाच्या मध्ये आहे. आणि तापीमधला हवामान पठारी आणि किनारपट्टीचं दोन्हीचं संमिश्रण आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तापी नदीच्या ठिकाणी काळी रेगूर मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. त्यानंतर मर्यादित उपयुक्तीचा का होतो, कारण ती खसदरीतून वाहते. तापी असेल आणि नर्मदा असेल या दोन्ही नद्या काय खसदरीमधून वाहतात. कुठून वाहतात? खसदरीमधून वाहतात. लक्षात. त्यानंतर बघा क्षेत्र, तापी नदीचं क्षेत्र किती आहे? 65,150 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्रामध्ये 31,660 चौरस किलोमीटर आहे. पुन्हा प्रवेश महाराष्ट्रामध्ये बऱ्हाणपूर खिंडीतून करते. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील रावेर या शहराजवळ करते ती महाराष्ट्रामध्ये. मध्य प्रदेशमधून बघा बऱ्हाणपूर खिंडीमधून वाहते. कुठली खालीलपैकी कुठली नदी बऱ्हाणपूर खिंडीमधून वाहते किंवा तापी डॅडॅश खिंडीतून वाहते असाही प्रश्न विचारू शकतात. बरोबर, लक्षात आलं. त्यानंतर बघा गुजरातमध्ये प्रवेश पुन्हा गुजरातमध्ये प्रवेश कुठल्या याच्यातून करते? जिल्ह्यातून, नंदुरबार जिल्ह्यातून करते. उपनदी कुठली आहे? पूर्णा ही त्याची मुख्य उपनदी आहे. उगम गाविलगड डोंगर रांगात होतो. तापी पूर्णा या संगमाला चांगदेव या ठिकाणी होतो. उपनद्या पेटी, काटे पूर्णा, मोरणा, नळगंगा आहेत पूर्णाच्या. आणि तापी पूर्णा संयुक्त प्रवाह जळगाव, धुळे, नंदुरबार असा वाहत जातो. आणि संगम बघा तापीच्या कुठल्या या आहेत? तापी आणि बुराई ही सिंदखेडा जे आहे सिंदखेडा, तर ते तापी आणि बुराई या दोन नद्याचा संगम कुठे होतो? सिंदखेडा या ठिकाणी होतो. तापी गोमती यांचा संगम प्रकाशे या ठिकाणी होतो. प्रकाशे म्हणजे नंदुरबार म्हणजे शहादा या शहराजवळ. बघा खानदेशाची काशी म्हणून ओळखलं जाते. कुठलं? प्रकाशे हे ठिकाण खानदेशाची काशी म्हणून ओळखलं जाते. त्यानंतर तापी आणि पांजरा मुळावत या ठिकाणी यांचा संगम होतो. तापी आणि पांजरा मुळावत, तापी आणि गोमती प्रकाशे याच्यावर जास्त वेळेस प्रश्न विचारले आहे बघा मित्रांनो. तापी आणि गोमती, तापी आणि पूर्णा चांगदेव या दोनवर जास्त वेळेस प्रश्न आलेले आहेत. तापी आणि पूर्णा चांगदेव आणि तापी आणि गोमती प्रकाशे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर बघा आता तुम्हाला ह्या तापी नदी कळाली असेल मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो बघा. तापी नदीबद्दल काय? एकतर तिचा उगम महत्वाचा आहे. उपनद्या महत्वाच्या आहेत. ओके, उपनद्या महत्वाच्या आहेत म्हणजे तुम्ही डाव्या तीरानं उजव्या तीरानं नाही लक्षात ठेवला तरी चालेल. उपनद्या महत्वाच्या आहेत की ज्या काय म्हणजे 4-5 उपनद्या तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कुठली? नळगंगा असेल, काटेपूर्णा असेल, भुलेश्वरी असेल, गिरणा असेल, पांजरा असेल आणि अनेर असेल. या नद्या मात्र फिक्सली लक्षात ठेवावेच लागतील. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. त्यानंतर बघा पुन्हा प्रवेश बुऱ्हाणपूर खिंडीतून. तापीचं क्षेत्र खसदरीचं हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. गुजरातमध्ये ती नंदुरबार या जिल्ह्यातून प्रकाश या ठिकाणातून प्रवेश करते. तापीची मुख्य नदी उपनदी कुठली आहे? पूर्णा. ती गाविलगड डोंगर रांगेत उगम पावते. तापी पूर्णा चांगदेव या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तापी पूर्णा संयुक्त प्रवाह हे तेवढं महत्त्वाचं नाही पण हे महत्त्वाचं आहे. संगम तापी गोमती प्रकाश या ठिकाणी, तापी पूर्णा चांगदेव या ठिकाणी एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील. त्यानंतर बघा आता पश्चिम वाहिनी दुसरी नदी बघा नर्मदा. बघा कोकणातील सर्व नद्या पश्चिम वाहिनी आहेत. बरोबर, या पश्चिम वाहिनी नद्या कोकणातील सर्व नद्यांचा मुख्य जलस्रोत कोण आहे? जलविभाजक सह्याद्रीच आहे. आणि महाराष्ट्रातल्या पूर्ववाहिनी नद्याचा जो गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल यांचा देखील सह्याद्रीच आहे. ओके, पण तापी आणि नर्मदा यांचा मात्र काय? मध्य प्रदेशामध्ये हे उगम पावतात, महाराष्ट्रामध्ये उगम पावत नाहीत. मध्य प्रदेशामध्ये उगम पावून हे काय पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळतात. अरबी समुद्राला तापी असेल, नर्मदा असेल आणि कोकणातील सर्व नद्या असेल हे पश्चिम वाहिनी आहेत. बाकी सर्व जे नद्या आहेत ते पूर्ववाहिनी नद्या आहेत. तुम्हाला पूर्वही सांगितले पूर्ववाहिनी नद्याने जवळजवळ 75% भाग व्यापलेला आहे आणि 25% भाग हा काय पश्चिम वाहिनी नद्यांना व्यापलेला आहे. लक्षात आलं. नंतर बघा नर्मदा खोरे. नर्मदाचा उगम कुठे झालेला आहे? मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी काय झालेला आहे? नर्मदा नदीचा उगम झालेला आहे. कुठं? अमरकंटक या ठिकाणी. ओके, म्हणजे नर्मदा नदी ही काय आहे? विंध्य पर्वत आणि खाली सातपुडा पर्वत या दोन नद्यांच्या दरम्यान काय आहे? नर्मदा नदी आहे. कोणत्या? विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत या दोन पर्वताच्या दरम्यान काय आहे? नर्मदा नदी आहे. पण नर्मदा आणि तापी या दोघा नदीला कोण वेगळं करते? सातपुडा पर्वत करतो. कुठला? सातपुडा पर्वत. पण नर्मदा नदी कोणत्या दोन नद्यांच्या याच्यात वाहते? आपल्या डोंगर रांगाच्या मध्ये वाहते. विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान ही नदी वाहते. लांबी हिची टोटल 1312 किलोमीटर आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटरचं काय आहे डिस्टन्स आहे. पण 54 किलोमीटर आयोगानं आतापर्यंत उत्तर दिलेलं नाही. तर नर्मदा नदीची खालपैकी किती लांबी आहे? पण 54 उत्तर असताना देखील आयोगानं रद्द केलेलं आहे. कारण याच्याबद्दल शंका व्यक्त केल्या जातात की नेमकी किती लांबी आहे. अजून कुठल्याही याचं योग्य हे दिलेलं नाही.
अंतर दिलेलं नाही, काही ठिकाणी 56 दिलेलं आहे, काही ठिकाणी 54 दिलेलं आहे. म्हणून आयोगानं हा प्रश्न रद्द केलेला आहे बघा, लक्षात घ्या. त्यानंतर बघा तापी, नर्मदा, सातपुडा. आता बघा तापी आणि नर्मदा यांना सातपुडा पर्वत वेगळा करतो. आता सांगितलं तुम्हाला तापी आणि नर्मदा या नदीच्या दरम्यान काय आहे, दोन नदीच्या दरम्यान सातपुडा पर्वत आहे. त्यातल्या त्यात काय अक्राणी टेकड्या आहेत सातपुडाच्या. कुठल्या अक्राणी टेकड्या या दोन नद्यांना वेगळं करतात. त्यानंतर उपनद्या बघा कुठल्या नर्मदा नदीच्या तवा ही हिची मुख्य उपनदी आहे. जसं आपण तापीची मुख्य उपनदी कुठली बघितली, पूर्णा बघितली, तशी उपनदी कुठली आहे नर्मदाची तवा ही तिची काय तापीची मुख्य उपनदी आहे. आता मग तापीची काय नर्मदाची काय लक्षात तापीची कुठली आहे पूर्णा आहे आणि नर्मदाची कुठली आहे तवा आहे. बघा लक्षात घ्या नर्मदाची मुख्य उपनदी कोणती आहे तवा. दुसरी हिरण देखील उपनदी आहे. लोहार, दुधी आणि शक्कर. बरोबर बघा दुधी शक्कर दुधातली साखर तव्यावर टाकली कोणी हिरणासारख्या लोहाराने. असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही. तुमची स्वतःची ट्रिक तयार करा. कशी तयार करायची. तवा, हिरण, लोहार, दुधी, शक्कर हे काय बाकी सगळ्या जर उपनद्या माहिती असतील तरी माहिती असण्याचीच गरज नाही. म्हणजे हे नदी फक्त वाचून जरी ठेवलात तरी ते कुणाच्या नर्मदेच्या आहेत लक्षात येतील. जनरली विचारले तर तवा आणि हिरण आणि दुधी या नद्यावर मात्र विचारतील प्रश्न, लक्षात घ्या. त्यानंतर बघा जब्बलपूर जवळ धुवाधार धबधबा आहे. कसा धुवाधार धबधबा कुठं आहे, जब्बलपूर जवळ आहे. नर्मदा नदीवर जब्बलपूर जवळ धुवाधार धबधबा निर्माण केलेला आहे. कुठल्या नर्मदा नदीनं. बघा नंतर भेडाघाटच्या घळईतून वाहते. म्हणजे काय ही खसदरीतून वाहते नर्मदा नदी देखील. ओके बघा आता खालीपैकी कुठली नदी काय खसदरीतून वाहते तर कुठली नदी वाहते, तापी असेल, नर्मदा असेल. बघा महाराष्ट्रातून वाहणाऱ्या तापी आणि नर्मदा ह्या नद्या काय खसदरीतून वाहतात म्हणून यांचा उपयोग काय मानवी दृष्टिकोनातून कमी होतो. बघा नर्मदा नदीचा खोऱ्याचं क्षेत्र किती महाराष्ट्रामध्ये फक्त 2% आहे, पण मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ 85% काय क्षेत्र नर्मदा नदीचं मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि त्यानंतर एक 10 ते 12% काय 10 ते 12% क्षेत्र कुठं आहे, गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 2% क्षेत्र आहे. आणि धरण कुठले आहे, सरदार सरोवर आणि नर्मदा सरोवर हे काय आहेत, सरदार असेल आणि नर्मदा असेल हे दोन धरणं, मोठी धरणं हे नर्मदा नदीवर आहेत. नर्मदा धरण आणि सरदार धरण. त्यानंतर बघा साधू बेट, जे आता साधू बेट नर्मदा नदीवर जे साधू बेट आहे, ओके आलिया बेट आणि साधू बेट आहे. साधू बेटावरच जगातलं सर्वात उंच असं सरदार वल्लभभाई पटेल यांचं काय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे साधू बेटावर याच नदीवर आहे मित्रांनो, नर्मदा नदीवर. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेश अमरकंटक या ठिकाणी झालेले आहे. नर्मदा नदीची लांबी टोटल 1312 किलोमीटर आहे. महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर आहे. तापी नदी तापी आणि नर्मदा यांना वेगळं सातपुडा पर्वत करतो. त्यातल्या त्यात अक्राणी टेकड्या ह्या त्याचं वेगळं करतात. नर्मदा नदी ह्या दोन कोणत्या डोंगर रांगाच्या मधून वाहते, विंध्य पर्वतरांग आणि सातपुडा पर्वतरांग या दोन याच्यातून वाहते, डोंगर रांगामधून वाहते. तिचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये फक्त 2 ते 3% आहे. बघा लक्षात घ्या. उपनद्या कोणत्या आहेत, तवा असेल, हिरण असेल, लोहार असेल, दुधी असेल, शक्कर असेल. त्यानंतर जबलपूर जवळ धुवाधार धबधबा आहे. भेडाघाटच्या घळईतून वाहते म्हणजे खसदरीतून वाहते ही नदी. तर साधू बेटावर म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी याच्यावर नर्मदा नदीवर आहे. त्यानंतर आलिया बेट, बरोबर 10वीच्या पुस्तकात बघितलं असेल तुम्ही, नर्मदा नदीवर काय आलिया बेट हा आहे, बरोबर. त्यानंतर क्षेत्र 2% आहे. नर्मदा नदी झालेली आहे आणि तापी नदी झालेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो आता कोकणातील नद्यावर काय प्रश्न विचारतात बघा. उल्हास नदी असेल, वैतरणा नदी असेल, तेरेखोल पासून बघा आता बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले आहे कोकणातील नद्यांवर. काय विचारले आहे, उत्तर दक्षिण दिशा दमणगंगा पासून तेरेखोल पर्यंत, उत्तर ते दक्षिण काय दमणगंगा पासून काय तेरेखोल पर्यंत. बघा आता कुठून कुठपर्यंत, दमणगंगा पासून तेरेखोल पर्यंत काय आहे की या नद्यांचा विस्तार आहे. कुठून कुठपर्यंत, दमणगंगा पासून तेरेखोल पर्यंत. आता हे काय दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम आहे बघा. दक्षिणेकडून काय उत्तरेकडे क्रम आहे हा दिलेला, एकदम एक्झॅक्ट क्रम दिलेला आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम. आता याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात बघा. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा याच्यामध्ये कोकणातील नद्या म्हणलं तर कोकणात नद्यावर जनरली प्रश्न कशावर विचारतात
नदी खाडी किंवा खाडी कुठल्या नदीवर उचलेली आहे किंवा नदी खाडी याच्या जोड्या जुळवा लावतात किंवा खालीलपैकी कुठली खाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते किंवा रत्नागिरी जिल्ह्यात आढळणाऱ्याचा क्रम लावा किंवा भाटे ही कुठल्या काजळी काजवी याच्यामध्ये काजवी आणि काजळीमध्ये कन्फ्युजन करतात. म्हणजे नद्या आणि त्यांच्या खाड्या किंवा खाड्यांचा क्रम लावा, उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा, दक्षिणेकडून उत्तरेकडे लावा किंवा नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे लावा, उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा क्रम. अशा प्रकारचे प्रश्न मात्र बऱ्याच वेळेस विचारले जातात. लक्षात. मग आता तेरेखोल नदीवर कुठली खाडी आहे? तेरेखोल खाडी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे बघा. कर्ली नदीवर कार्लीची खाडी आहे बघा. याचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. कशाही पद्धतीनं ट्रिक तयार करा. ओके, तर तुम्हाला ह्या ट्रिकच्या स्वरूपात लक्षात राहावे लागेल. दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम आहे. तेरेखोल नदी या नद्या आहेत, नद्यांचा क्रम कधी कधी विचारतात किंवा खाड्यांचा क्रम कधी कधी विचारतात. ट्रिकच्या स्वरूपात लक्षात ठेवणं मस्ट आहे. बघा लक्षात घ्या. तेरेखोल नदीवर तेरेखोल खाडी आहे सिंधुदुर्गमध्ये. त्यानंतर कर्ली नदीवर कार्लीची खाडी आहे ते सिंधुदुर्गमध्ये. देवगड नदीवर देवगडची खाडी आहे कुठं? सिंधुदुर्गमध्ये. शुक नदीवर विजयदुर्गची खाडी आहे कुठं? सिंधुदुर्गमध्ये. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्हीच्या मध्ये येते मित्रांनो. त्यानंतर बघा काजवी. बघा आता काजवी आणि काजळीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतंय. काजवी नदीवर जैतापूर आहे, काजळी नदी नाही. काजवी नदीवर जैतापूरची खाडी आहे ते रत्नागिरीमध्ये आहे. काजळी नदीवर भाटेची खाडी आहे ते रत्नागिरीमध्ये आहे. ओके. शास्त्री नदीवर कुठली आहे? जयगडची खाडी आहे. ओके, ते कुठं आहे? रत्नागिरीमध्ये आहे. वशिष्ठी नदीवर दाभोळची खाडी आहे. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले आहे मित्रांनो. याच्यावर विचारले आहे प्रश्न, याच्यावर विचारले आहे. त्यानंतर सावित्रीवर विचारले आहे आणि याच्यावर विचारले आहे बघा. लक्षात घ्या. शास्त्री नदीवर जयगडची खाडी आहे ती रत्नागिरीमध्ये. वशिष्ठी नदीवर दाभोळची खाडी आहे ती रत्नागिरीमध्ये आहे. सावित्री बाणकोटची खाडी आहे ते रत्नागिरीमध्ये आहे. पाताळगंगा धरमतरची खाडी आहे ते रायगडमध्ये आहे. आणि उल्हास नदी वसई कुठली? उल्हास नदीवर वसईची खाडी आहे ते पालघरमध्ये आहे. आणि तानसा आणि वैतरणा दातीवरेची खाडी आहे ते पालघरमध्ये आहे. एवढ्या खाड्या आणि नद्या तुम्हाला क्रमाने लक्षात ठेवणं मस्ट आहे मित्रांनो. याच्याशिवाय तुम्हाला या नदी आणि खाडी याच्यावरला प्रश्न सुटणार नाही. हे तुम्हाला जर प्रश्न सुटायचे असतील हे बघा लक्षात घ्या. उल्हास नदी असेल, वैतरणा नदी असेल, नॉर्मली प्रश्न विचारतात ते सुटतील तुमचे. आणि असाही प्रश्न विचारले उत्तर दक्षिण कसा प्रसार आहे या नद्यांचा. दमनगंगा ते काय तेरेखोल पर्यंत यांचा प्रसार झाला आहे. तेरेखोल ते दमनगंगा असाही प्रश्न विचारले आहे. त्याच्यामुळं इथं जनरली प्रश्न तुम्हाला जास्त अवघड म्हणजे या क्रमावरच असतो किंवा जोड्याजोडा विचारतात. देवगड असेल किंवा शुक असेल, काजवी असेल, काजळी असेल, वशिष्ठी असेल, सावित्री असेल, पाताळगंगा असेल, या नद्या आणि त्यांच्या खाड्या देऊन प्रश्न विचारला जातो. त्यानंतर बघा आता कोकणातील नद्या आणि कोकण खोरे. बघा आता कोकण खोऱ्यामध्ये काय काय महत्वाचं आहे की कोकणमध्ये बघा उत्तर कोकणात नद्या, मध्य कोकणातल्या आणि दक्षिण कोकणातील 3 खोरे पडतात बघा. कुठली? उत्तर कोकण खोरे, मध्य कोकण खोरे आणि दक्षिण कोकण खोरे. आता उत्तर कोकणातील खोऱ्यामध्ये कोणकोणते येतात बघा. दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, भातसई, उल्हास, मुरबाडी, ओरोळी, काळू या काय होतात? उत्तर कोकणात येतात. तर मध्य कोकणामध्ये बघा पाताळगंगा, आंबा, कुंडलिका. आंबा नदीवर बघा पाली हे आंबा नदीवर उचलेले आहे बघा. लक्षात घ्या. तर बघा मध्य कोकणामध्ये कोणते कोणते? पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, गांधार, भोगावती, घोड, भारजा, जोग, जगबुडी, बाव. त्यानंतर दक्षिण कोकणातील बघा काजवी, मुचकुंदी, वाघोटणे, शुक, गड, कर्ली, तेरेखोल ह्या काय येतात? दक्षिण कोकणातील येतात. तेरेखोल नदीचा उगम मात्र सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये होतो. आंबोली घाटाजवळ याचा उगम होतो. आणि याच्यावर एक क्लर्कला प्रश्न आलेला आहे बघा. खालीलपैकी तेरेखोल नदीचा कुठे उगम होतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. कुठं? कुठल्या? आंबोली घाटाजवळ. त्या आंबोली घाटाजवळ त्याचा उगम होतो. आता बघा याच्यावर जनरली प्रश्न कशावर येतात? 90% प्रश्न. आता मी तुम्हाला बाकी कितीही शिकून फायदा नाही मित्रांनो, तर यांचा क्रम विचारतात किंवा यांच्या जोड्याजोडा विचारतात. कोकणातील नद्यांचा सगळ्यात जास्त मस्ट याच्यावरच आहे. आता बाकी तुम्हाला शिकवण्यासारखं कोकणाच्या नद्यामध्ये काही नाही बघा मित्रांनो. तरी तुम्हाला एक अजून काही गोष्टी सांगू इच्छितो बघा. याच्यानंतर बघा हे तुम्हाला क्रम लक्षातच ठेवावा लागेल. मी जे आता सांगितले ते तुम्ही एका पेजवर व्यवस्थित काढून कशा प्रकारे प्रश्न विचारतात ते लिहून पुन्हा पुन्हा वाचून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर याच्यावरले प्रश्न सोडून बघा, निश्चित सुटतील. त्यानंतर बघा आता कोकणात सर्वात लांब नदी कोणती आहे? बऱ्याच जणांना वैतरणा आणि उल्हास याच्यामध्ये कन्फ्युजन आहे बघा. वैतरणा आणि उल्हास.
आता बघा सगळ्यात जास्त आजपर्यंत उत्तर काय दिले आयोगाने, उल्हास नदी उत्तर दिलेले आहे. जरी वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळं दिलं असेल तरी उल्हास नदीचं लांबी सर्वाधिक दिलेली आहे. तर उल्हास नदी बघा, उल्हास नदीचा उगम कुठं होतो, रायगड राजमाची टेकड्यावर होतो. बघा उगम कुठं होतो, रायगड जिल्ह्यात राजमाची टेकड्यात यांचा उगम होतो. त्यानंतर उपनद्या पेंच, बाटवी, शिवपुरी, मुरबाडी उपनद्या कुठल्या आहेत, पेंच, बारवी अथवा महत्वाच्या उपनद्या लक्षात ठेवा. याच्यावर विचारल्या आहे बघा, उल्हास नदीच्या कुठल्या कुठल्या विचारल्या, भातसा आणि काळू या उपनद्या याच्या जवळजवळ उल्हास नदीच्या 55.7% म्हणजे जवळजवळ 60% भाग भातसा आणि काळू नदीनं उल्हास नदीचं व्यापलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरी कुठली आहे महत्वाची याची, पोशीर, शेलार, मुरबाडी, शिवपुरी. बघा शिवपुरी वगैरे लक्षात ठेवला तरी चालेल. पण हे दोन नद्या मात्र लक्षात ठेवा, भातसा आणि काळू ह्या उल्हास नदीच्या काय आहेत, उपनद्या आहेत. उल्हास नदीचा उगम रायगड मधील कुठं होतो, राजमाची या टेकड्यावर होतो. कुठल्या, राजमाची टेकड्यात होतो, लक्षात. त्यानंतर उल्हास नदी प्रणाली क्षेत्रापैकी किती, जवळजवळ 60% भाग भातसा आणि काळूने व्यापलेला आहे. उल्हास नदी बघा, आता तुम्हाला जर प्रश्न आला की उल्हास आणि वैतरणा दिला असेल, एका ठिकाणी तुम्हाला देणार नाहीत, पण सर्वाधिक लांबीची नदी कुठली आहे कोकणातली, तर बऱ्याच ठिकाणी वैतरणा दिलेली आहे, काही ठिकाणी उल्हास दिलेले आहे. तर लक्षात घ्या. तर तुम्ही ज्या ठिकाणी बघा पूर्वीचा प्रश्न आलेला आहे, प्रश्नानुसार जर उत्तर द्यायचं असेल तर तो उल्हास नदी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. ओके, वैतरणा नव्हे, लक्षात. त्यानंतर बघा आता यानंतर तुम्हाला कोकणातील नद्यावर वेगळा प्रश्न कुठला पडणार नाही मित्रांनो. आजपर्यंत आलेल्या प्रश्नांचं अनालिसिस करून सांगितलंय. जास्तीत जास्त नद्या क्रमाने विचारतील उत्तर दक्षिणेकडून, किंवा खाड्यांचा क्रम विचारतील, किंवा खाडी आणि नदी यांचा जोड्याजोडामध्ये प्रश्न विचारतील. याच्या बाहेर तुम्हाला काय याच्यावर प्रश्न येणार नाही. किंवा काय विचारतील, खालीलपैकी कुठली पश्चिम वाहिनी नदी आहे. नॉर्मल जर प्रश्न विचारला तर काय विचारतील, खालीलपैकी कुठली पश्चिम वाहिनी नदी आहे. मग काय करतील, गोदावरी कृष्णा किंवा भीमा, मग एक देतील वशिष्ठी. किंवा मग खालीलपैकी कुठली पश्चिम वाहिनी नदी नाही, मग एक कोकणातली एक नदी देतील आणि आपलं 3 नद्या देतील आणि एक इकडली पूर्व वाहिनी नदी देतील. त्यामुळं साधे प्रश्न येतात. जर अवघड प्रश्न असेल तर आता सांगितलंच तुम्हाला, खाड्यांचा आणि नद्यांचा क्रम याच्यावरच येतो, बाकी कुठलाही प्रश्न अवघड येत नाही. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मी तुम्हाला नदी आणि उपनद्या सांगितलंय, वैतरणा, वशिष्ठी वगैरे सुरुवातीलाच घेतलंय कोकणातील नद्यांचं, त्यामुळे आता रिपिटेशन करत नाही मित्रांनो. त्यानंतर बघा आता उजनी. आता उजनी नदी, उजनी जे आहे धरण, तर त्याला काय काय नावं आहेत बघा. याच्यावर एका दुसरा प्रश्न येतो मित्रांनो. उजनीला यशवंत सागर म्हणतात. उजनीला काय, यशवंत सागर म्हणतात. कुठला, उजनी, जो उजनी आहे त्याला कुठला आहे, यशवंत सागर. यशवंत सागर. त्यानंतर भाटघर, येसाजी कंक. भाटघर जे आहे त्याला काय, भाटघर, येसाजी कंक. त्यानंतर दुसरा कुठला आहे, माणिकडोह, शहाजी सागर. माणिकडोह. त्यानंतर भंडारदरा, ऑथर सरोवर, कोयना, शिवसागर. बघा या कोयनावर बऱ्याच वेळेस विचारलेले आहे, शिवसागर, जायकवाडी, नाथसागर वगैरे. ओके. त्यानंतर बघा भंडारदराला काय, ऑथर सरोवर. आणि जायकवाडीला काय, नाथसागर. ओके. त्यानंतर बघा जलविद्युत प्रकल्प वगैरे आहेत. मोठी येलदरी असेल बघा. आता जलविद्युत प्रकल्प आपण महाराष्ट्राच्या आर्थिक भूगोलामध्ये बघणार आहोत, त्यामुळे इथं तुम्हाला रिपिटेशन करत नाही मी. ओके. येलदरी पूर्णा नदीवर आहे. वरसगाव मोसे नदीवर आहे. भाटघर प्रवरा नदीवर आहे. नंतर दुसरा भाटघर
भाटघर एक एलवंटीवर एक आहे बघा. त्यानंतर धोम सातारा नदीवर आपलं सातारामध्ये एक प्रोजेक्ट आहे जलविद्युत प्रकल्प धोम नदी आणि धोमच काय आहे जलविद्युत प्रकल्प आहे तो साताऱ्यामध्ये आहे. त्यानंतर पवना नदीवर पुण्यामध्ये जलविद्युत प्रकल्प आहे. भातसा याच्यामध्ये ठाण्यामध्ये आहे. भीरा रायगडमध्ये आहे. हे आपण जलविद्युत प्रकल्प नंतर बघणार आहोत. त्यामुळं आता मी इथं थांबतो मित्रांनो. सगळ्या तुमचा नदीवरील सर्व प्रश्न मी जेवढं घेतले आहे त्याच्या बाहेर एकही जाणार नाही. तुमचा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 नदीचे जे आहेत ते व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्यानंतर त्याचे नोट्स वगैरे काढण्याचा प्रयत्न करा आणि हे झाल्यानंतर क्वेश्चन सोडवा. एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही याची शाश्वती मी देतो मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आता म्हणजे जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यापर्यंत या लोकसेवा पब्लिकेशनचं चॅनल करून सबस्क्राईब करून शेअर करा मोठ्या प्रमाणात. धन्यवाद मित्रांनो.